राम हरे जय राम हरि जय राम हरे जय राम हरि जय राम कृष्ण। पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले साजनी तू हा विठ्ठल वरवा तू हा विठ्ठल वरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल तोहा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर समागम
त्यांचा समागम त्यांचा समागम त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली ज्यांचे प्रेम विठ्ठली त्यांचे प्रेम विठ्ठले त्यांचे प्रेम विठ्ठले त्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता गोरी सहज त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता गोरी परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ पोटे दृढावे परमार्थ पोटे दृढावे परमार्थ पोटे दृढावे परमार्थ पोटे दृढावे हे अनुतापासी दुनिवसडे अनुतापासी दुनिवसडे अनुतापासी दुनिवसडे अनुतापासी दुनिवसडे वैराग्य वाढे चढोवडी वैराग्य वाढे चढोवडी वैराग्य वाढे चढोवडे वैराग्य वाढे चढोवडे वैराग्य वाढे चढोवडे वैराग्य वाढे चढोवडे त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता होती त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता कोण परमार्थ कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ पोटे दृढावे परमार्थ पोटे दृढावे परमार्थ पोटे दृढावे निरामणे वाडे मनी वाढे निरामणे वाडे मने वाढे भाव संचरे स्वानुभवनी जागे संचरे स्वानुभवनी जागे संचरे स्वानुभवनि जागे संचरे स्वानुभवनि जागे संचरे स्वानुभवनि जागे संचरे स्वानुभवनि जागे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी त्यांच्या ऐकता गोटी सहज त्यांच्या ऐकता सहज त्यांच्या ऐकता गोटी कोटी दृढावे परमार्थ कोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी गडोत्यांचा समागम गडोत्यांचा समागम गडोत्यांचा समागम समागम गडोत्यांचा समागम हे समागम गडोत्यांचा समागम समागम गडोत्यांचा समागम
ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले सहज त्यांच्या ऐकता गोटी सहज त्याच्या ऐकता गोटी ज्यांचे प्रेम विठ्ठले विठ्ठले ज्यांचे प्रेम विठ्ठले ज्यांचे ज्यांचे प्रेम प्रेम ज्यांचे प्रेम 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 विठ्ठले प्रेम विठ्ठले सहज त्याच्या ऐकता गोटी सहज त्याच्या ऐकता गोष्टी परमात्मा पटी दृढावे हे परमार्थ परमार्थ पटी दृढावे हे परमार्थ पोटी दृढावे दृढावे परमार्थ हे परमार्थ परमार्थ पोटी दृढावे हे परमार्थ परमार्थ हे परमार्थ 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 पोटी क्या बात है वाह हे दृढावे रे परमार्थ परमार्थ
परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे 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 परमार्थ पोटी परमार्थ पोटी 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 परमार्थ 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 पोटी दृढावे सहज त्यांच्या ऐकता कोटी सहज त्यांच्या ऐकता विठ्ठल 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 घडू त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापासी दुनी वचडे वैराग्य वाढे चळवळी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळा मने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां. अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे विहिमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा केरू प्रथम नमन. पांडुरंगा केरू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण सेना जिया जगू बाबा रे जगता विसारू. जगू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. हे असुदिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परी तुके महेशेशी. एवढे जी महिमेचे करणे देवाच्या बळेवानू मी कवने. का सूर्याची अंगा उठणे लागतसे केवता कल्पतरुवरी फुलोरा. काय सेनी पाहुणे रूप क्षीरसागरा कवने वासी कापुरा. सुवासुदेवो चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते किवते राधावे. गगनावरी उभवावे गडे केवो तैसे श्री गुरुचे महिमा अकळिता के असे साधन. ते जाणून आम्ही आनमन निवांत केले. सेवे लागी सेवक जाओ तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा. यावरी न करावा वेणू. यावरी न करावा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा. यावरी न करावा. घडो त्यांचा समागम. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्येश परामूर्ती देहू क्षेत्र निवासी नाम ज्ञानेश प्रेमाजी तुकोबराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे निळोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटीशी इच्छा पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञान जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. गंगा भागीरथी आमच्या इंदुबाई रभाची शेळके या आईच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. ज्याही वेळेस या पारनेर तालुक्यामध्ये येणं झालं, ज्याही वेळेस या अहिल्यानगरमध्ये येणं झालं तर बहुतांशी 100% 99% वर्ष श्राद्धाला चालू महाराज. बरोबर आहे का नाही? संध्याकाळचे कीर्तन सोडून द्या, वर्ष श्राद्धाला आलोय, दशक्रिया विधीला आलोय, कोणाच्या पुण्यतिथीला आलोय, पण मला आनंद वाटतोय या शेळके कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय. का बरं आईचा उत्सव एवढ्या थाटामाटात करायचा महाराज? आपण ज्या देशामध्ये वावरतो त्या देशाच्या वेदाचं वाक्य आहे मातृदेवो भव पितृदेवो भव. ज्या देशामध्ये आईला देवता मानलं जातं, त्या देशामध्ये बापाला देवता मानलं जातं, त्या देशामध्ये जर दररोज एका वृद्धाश्रमाचा जन्म होत असेल तर प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की आपण लोक कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललो. निश्चित या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं एखादा माणूस तरी असा बसलेला असेल की तो आपल्या मायला व्यवस्थित बोलत नसेल, इथं एखादा तरी माणूस असा असेल की तो आपल्या आईलाही सांभाळत नसेल आणि बापालाही सांभाळत नसेल. पण आमच्या संदीप भाऊचं नियोजन पाहिल्यानंतर एवढं मोठं भव्य दिव्य ग्रंथ तुला आहे, साधू संतांचं पूजन आहे, महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन महाराज मंडळी सर्व मंडळी. एक वाक्य सांगू का महाराज? एखाद्या शावकाराने आपल्या एकूण त्या एक पुरीच्या लग्नाच्या साखरपुड्याला जेवढा खर्च करावा तेवढा या माणसाने आपल्या आईच्या उत्सवासाठी केलाय महाराज. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या महात्म्याने जिवंत ठेवला अशा दिग्गज महात्म्यांचं संत पूजन आमच्या शेळके परिवाराने ठेवलंय. आमच्या आळंदीमध्ये ज्यांना आम्ही आई म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आमचे डॉक्टर बाबा हेही सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. वैराग्येश परामूर्ती म्हणजे आमचे पुंडलिक बाबा, बरोबर आहे का नाही, जंगले शास्त्री, तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आमचे भगवान बाबा आहेत आणि आवर्जून आपल्या भागाचं वैभव असणारे आमचे चत्तर शास्त्री सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मला एवढं कळतंय बा की ज्याचा कार्यक्रम ज्या टायमाला आहे त्या टायमाला त्या माणसानं आलं पाहिजेत महाराज. बरोबर आहे का नाही? हे 2 तास अगोदर येऊन माझी किती फजिती केली महाराज. बरोबर आहे का नाही? संत पूजन हे 12 वाजता आहे, पण हे 2 तास अगोदर का म्हणून आले असेल? का आमच्यासारख्या येड्यांची परीक्षा घेत असेल? मोठे लोक काही कळत नाहीये. संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे आदर्श कीर्तनकार म्हणून पाहिल्या जातं असे असणारे आमच्या जयराम महाराजांचे शिष्य आहे. बरं ते बरोबर आहे का? जयराम बाबाकडे राहिलो तुम्ही लहानपणी पाहिलेलं आहेत आणि आपल्या भागाचं वैभव आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा आपण विचार करू. विठाल माझे निळोबराय जगाच्या मालकासमोर आपल्या अंतकरणात एक छोटीशी इच्छा प्रकट करतात. कोण आहे निळोबराय? माझे जगद्गुरु तुकोबरायचे कृपापात्र शिष्य महाराज. प्रश्न असा निर्माण होतो की त्याही काळामध्ये माझ्या सद्गुरु तुकोबरायचे हजारो शिष्य असतील. तुतार्यांचा आवाज कमी कर, तू साऊंडला आवाज दे. त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे हजारो शिष्य असतील. मग निळोबरायकडे का कृपापात्र दृष्टीने पाहिलं जातं? याचं कारण असे, जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झालेले होते माझे निळोबराय. माझ्या सद्गुरूने माझ्या मस्तकावर हात ठेवावा
माझ्या सद्गुरूने माझा उद्धार करावा, याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान करणारा महात्मा म्हणजे माझे निळोबराय आहे. तुकाराम 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 तुकाराम. निळोबराय आलेच नाही. पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला निळोबरायच्या दारात. ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं, सांगितलं येथे तुझा लागी बोलावी रे कोणी. येथे तुझा लागी बोलावी रे कोणी. ओ प्रातिल्यावर कोणी आलसे का, आलसे का प्रातिल्यावर कोणी आला. येथे तुझं लागी बोलावी रे कोणी. येथे तुझं लागी बोलावी रे कोणी. प्रातिल्या वाचुनी आलासी का, प्रातिल्या वाचुनी आलासी का. डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं. अरे देव आहे ना तू, तुला काही शास्त्र वगैरे कळतं का नाही पांडुरंगा? अरे काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. 2, आणि काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. 3, अरे काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. कोणी तुम्हाला फुकट धागर नेत असं जायचं नाहीये. आता तुमच्या अहिल्यानगर मध्ये दररोज एका गावाला यात्रा चालू आहे. फुकटचा तमाशा असला तरी जायचं नाहीये. काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जात जा. कीर्तन असेल, भागवत असेल, रामायण असेल. मला तर वाईट वाटतं महाराज, परमार्थामध्ये लोक जेवढी नावाची अपेक्षा करतात तेवढी लग्नामध्ये सुद्धा करत नाही बरं महाराज. माझी बसणाऱ्या मंडळी विनंती आहे, परमार्थामध्ये काम करत असताना, परमार्थामध्ये कार्य करत असताना, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या वडीलधारी मंडळी, तुम्हाला आता हवा दिसती का जाणवती हो? सध्या बोलत चला गड्या, हवा दिसती का जाणवती? एकदम सुंदर थंडीगार कूलर लावलेले आमच्या संदीप भैयाने एकदम थंडीगार हवा तुम्हाला जाणवतीये. दिसत हवेला कलर नाहीये, हवा निळी नाहीये, हवा पिवळी नाहीये, हवा हिरवी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा फक्त जाणवतीये. हवेकून जीवनामध्ये एक आदर्श घ्या. हवा हवेचं काम करते पण दिसत कोणालाच नाहीये. तसं परमार्थाची साधना करत असताना, परमार्थाला मदत करत असताना, कीर्तनकाराने माझं नाव घ्यावं, आयोजकाने माझं नाव घ्यावं, गावकऱ्यांनी माझं नाव घ्यावं, एवढं चांगलं काम करू नका. अरे सेवा एवढी चांगली करावी की भगवंतानं सुद्धा आपल्या नावाची दखल घेतली पाहिजे. म्हणून काम हवेसारखं करा. तुकोबराय सांगतात ना, तुका म्हणे जवळीनं पाचारिता जावी. इथं या, आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच व्यासपीठ असं राहिलंय की तिथून चुकून सुद्धा समाजाची दिशा भूल होत नाही. बसणारी मंडळी, कीर्तनकार मी असू द्या, माझ्यापेक्षा छोटा असू द्या का माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असू द्या, आमच्या संप्रदायातल्या कोणत्याच वक्त्याने आतापर्यंत तुम्हाला संप्रदाय नारदाच्या गादीवर कधी दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गड्यांनो. आतापर्यंत त्याने कधी चोऱ्या करण्याचं ज्ञान नाही दिलं. 2 अभंग त्याचे कमी पाठ असतील, 2 श्लोक त्याचे कमी पाठ असतील, थोडा त्याचा वेदांत कमी तयार असेल, पण त्याने या व्यासपीठावरून तुम्हाला माळच घालायचं सांगितलं गड्यांनो. त्याने या व्यासपीठावरून तुम्हाला एकादशी धरायची सांगितली. म्हणून आज सुद्धा जेवढा विश्वास वारकरी संप्रदायाच्या लोकांवर आहे तेवढा महाराष्ट्रात कोणावरच नाहीये. विठाला आमंत्रण नसताना आलं पाहिजे. एक, कारण धर्माचं ठिकाण आहे. इथं एक जरी शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये गेला तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. एक, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. हा धर्म व्यासपीठ. आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. कोणाचं लग्न असेल, वास्तुशांती असेल, कोणाचा वाढदिवस असेल, पत्रिका असेल, फोन असेल तरच जा. फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळू नका. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेल्या महाराज. सर्वांना चरित्र ज्ञात आहे. कैलासामधून विमानात जात होते, दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलाय. आपल्या मालकाला सांगितलं, मालक, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा सप्ताह ठेवला, चला ना. भगवान भोलेनाथ म्हणतात, अगं मी सुद्धा कीर्तन केस, इग माझी एखादी तारीख तुझ्या बापाने घ्यायला पाहिजे होती का नाही? आज्ञाने कीर्तन करायची, कीर्तन ठेवले, माझा वेदांत तयार आहे, मला साधा एक फोन सुद्धा तुझ्या बापाने केला नाही. बिना आमंत्रणाचं त्या सप्त्याला जाणं चांगलं नाही बरं. रडायला लागले आई साहेब. ओ मालक चला ना, ओ मालक चला ना. भगवान भोलेनाथानं सांगितलं ना तुला एकदा जायचं नाही म्हणून. शेवटी हात जोडले आणि आपल्या नवऱ्याला सांगितलं, मालक, बापाच्या घरी जाण्यासाठी कधी पोरीला आमंत्रणाची गरज पडती का हो? कळालं भोलेनाथाला, ही जात ऐकणार
मला एवढंच तुम्हाला सांगायचं की भगवान भोलेनाथाची बायको जर भगवंताचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाही. आपण फक्त कीर्तनात ज्ञान सांगायचं, अहम ब्रह्मास्मी तत्त्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. रात्री 11ला घरी गेले की बायको म्हणते भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज महाराज, तिथं कोणाचंच चालत नाही. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये आई साहेब गेल्या, सर्व देवतांना स्थान पाहिलं, स्वतःच्या मालकाला स्थान दिसलं नाही. यज्ञकुंडामध्ये उडी मारली, सर्वांना इतिहास ज्ञात आहे. म्हणून आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. 1, आमंत्रण असलं तरी जायचं नाही. 2, आणि आमंत्रण नसलं तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. निळोबराय सांगता, अरे देव आहे तू, विश्वाचा मालक आहे, तुला काही बरं मला काही संकट नाहीये ना. तैशा परियामा तरी का फुकट श्रम केला, हरि का फुकट श्रम केला, हरि का फुकट श्रम केला. नाही वासर तरी का फुकट श्रम केला, तरी का फुकट श्रम मला सांगता, अरे मला का भक्त प्रल्हादासारखं संकट आहे का, गजेंद्रासारखं संकट आहे का, द्रौपदी सारखं संकट आहे. तैशा परियामा नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला. परत निळोबराने डोळे लावले. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा निळोबरायकडे जातात. ओ निळोबराया ऐका ना, अहो 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय. ओ निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक नावं ठेवतील, मला डोळे उघडा. पहिल्यांदा सांगितलं तुला बोलवलं कोणी, आणि दुसऱ्यांदा निळोबरायने शिक्ष मारलं. तुकयाचा धावा करीत से, तुकयाचा धावा करीत, तुकयाचा दावा करीत ओ दावा करीत निरामने आम्ही मला तुझा धावा, निरामने आम्ही नवल खोजी देवा, निरामने आम्ही नवल तुझा धावा, तुकयाचा धावा करीत, तुकयाचा धावा करीत, करीत से. निळोबराने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिले. जगाच्या मालकाचा तुला ओळखत नाही. किती ताकद आहे महाराज निळोबरायची. पांडुरंग परमात्म्याला निळोबराने सांगावं, निळा म्हणे आम्ही न ओळखोजी देवा, तुकयाचा धावा करीत असे. यत किंचित माझ्या पांडुरंगाचा स्वाभिमान जागृत झाला. आणि पांडुरंग परमात्मा निळोबराला सांगतात, ओ ओ निळोबराया, अहो माझ्याकडे बघा, मी देव आहे. मी काय एखादा ग्रामपंचायतचा सदस्य नाहीये ना. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता गतीर पडता प्रभू साक्षी सर्वांचे श्लोक पाहते. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्याई. ओ निळोबराया, अहो रात्रंदिवस जे माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. हो अर्धा तास झालाय तुमच्या समोर उभा, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. निळोबराया, अजून सुद्धा हिमालयामध्ये काही योगी लोक खाली मुंडकवर पाय करून माझे भजन करतात. तिथले कावळे ज्यावेळेस त्यांचं मांस खातात त्यावेळेस त्या कावळ्यांना ते साधू संत सांगतात, कागा सबतन खाइयो चुन चुन खाइयो मास, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस का, पण हे 2 डोळे खाऊ नका का. अजून सुद्धा तो जगाचा मालक आमच्यावर कृपा करला अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं भजन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. हो अर्धा तास झालाय तुमच्या समोर उभा, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही. बसणारी मंडळी, मला एवढंच सांगायचं तुम्हाला, जगातली सगळ्यात मोठी व्यक्ती माझा देव आहे. देवापेक्षा या जगात दुसरं कोणीच मोठं नाहीये. आणि त्या विश्व मालकाला अर्धा तास दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायमध्ये आहे. आणि त्या निळोबरायच्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस इच्छा प्रगट होईल
त्यावेळेस संसाराविषयी कशी होईल महाराज? साधू हा इच्छेच्या पलीकडचा विषय आहे. ज्या साधूच्या अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट होती त्याला साधू तरी कसं म्हणायचं? साधूच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी जरी इच्छा प्रकट नाही झाली तरी साधू संतांच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी इच्छा प्रकट होणं साहजिकच आहे. तुकोबरायचं एका ठिकाणी प्रमाणे, अखंड दया तुझी प्रीती मज देतयाची संगती, मग मी कमलापती तुझ बाणानी कंटाळा आहे देवा. तुला जर माझा कंटाळा आला असेल तर जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा, अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये दे. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो की या विश्वामध्ये सर्वच लोक देवावर प्रेम करत असतील असं काही सांगता येत नाहीये. आणि तुकोबरायचा एक अभंग असा आहे की वैष्णव तो जयान अवघी देवावरी, अवघ प्रेम ज्याच्यावर आहे त्याला वैष्णव म्हणा, आणि अवघ प्रेम जर त्याच्यावर नसेल तर तो महाराष्ट्रातला किती जरी मोठा कीर्तनकार असेल तरी त्याला वैष्णवाच्या पंक्तीत नका बसू महाराज. तुकोबरायच्या प्रमाणानुसार जर तुम्हाला चालायचं असेल तर अवघ प्रेम ज्याचं देवावर आहे त्यालाच वैष्णव म्हणा. अवघ प्रेम संसारावर नाही, अवघ प्रेम आश्रमावर नाही, अवघ प्रेम शिष्यावर नाहीये, अवघी देवावरी विषय तो त्यांचा झाला असा ज्यांचा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसलासे. पण कसं मनुष्य देवावर प्रेम करू शकतो? करणारच नाही. प्रेम करण्यासाठी भगवंताने ही सृष्टी निर्माण करत असताना प्रामुख्याने काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्यामध्ये माणसाचं शरीर. किती प्रेम करतो माणूस माणसाच्या शरीरावर? अरे बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावं म्हणून? बरं जाऊ द्या. बसणाऱ्या कोणत्या तरी माणसाला असं वाटतं का वयाच्या अगोदर आपलं टक्कल पडावं म्हणून? नाही नाही. माणसं जेवढे माणसाच्या शरीरावर प्रेम करतात तेवढं कशावरच करत नाही. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. नसल शरीरावर प्रेम करत, दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो. अरे आज चांगले कपडे तरी कशासाठी घालायचे? लोक काय म्हणतील? अहो लोक काय म्हणतील म्हणून गाडी घ्यायची, लोक काय म्हणतील म्हणून चांगले घर बांधायचे, लोक काय म्हणतील म्हणून चांगलं वागायचं. मी याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलण्याचं धाडस करू. लोक काय म्हणतील म्हणून लोक कीर्तनात येऊन बसतात महाराज. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू. माझा देव काय म्हणून म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे महाराज. लोक काय म्हणतील म्हणून गण कशाला लावता? लोक काय म्हणतील म्हणून वारी करू नका. लोक काहीच म्हणत नाही. लोकांचा ताण घेणं सोडून द्या. मी तर नेहमी कीर्तनातून सांगतो, अरे 20% समाज जर देवालाच म्हणत तर तुमच्या सारख्या माझ्यासारख्या लोकांना काय अपेक्षा करायची? लोकांनी आपल्याला म्हणावं. अजिबात ताण नका घेऊ. समाज हा कधीच कोणाचा झाला नाही. काही काही परिसरामध्ये कीर्तनाला गेलं की काही काही लोक, महाराज लोक आमचे एवढे प्रेमानं सांगतात, महाराज या परिसरातले जेवढे काही सप्ते ना आपल्या नियोजन चालतात. मी म्हणल ती माईक सिस्टीम, मी म्हणल तो वादक, मी म्हणल तो गायक. लय वजन आहे महाराज. तालुक्यातल्या सगळ्या सप्त्यात आपला काला असतो. असा गोड गैरसमज माझ्या गुरुबंधू मंडळीच्या मनामध्ये. माझी त्यांना विनंती, अरे 9 महिने 9 दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ते लेकरू त्याच्या जन्मदात्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या धोत्रावाल्याने काय अपेक्षा करायची? समाजाचा ताण नका घेऊ महाराज. दुसरं प्रेम मनुष्य समाजावर करतो, पहिलं प्रेम शरीरावर करतो, आणि तिसरं प्रेम मनुष्य पैशावर करतो. पैशावर प्रेम करत नाही असं जगात माणूसच नाही. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. उन्हा तानाचं शेतामध्ये एवढे कबाड कष्ट करता, एवढी राब 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 राबता. हे देवासाठी राबता का पैशासाठी? हो बोलत चला गड्यावर, लाजू नका. कशासाठी? रात्रंदिवस शेतामध्ये जे कष्ट करताय देवासाठी का पैशासाठी? हा कशासाठी आई? हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो. आता तुमच्या लक्षात येईल. मी रात्रभर 600 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा असं मोकळं बोला. कशासाठी? हा आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. हल्ली तर एवढा अवघड झालंय. छत्तर शास्त्री सगळ्यात महाराज लोकांनी 2 प्रमाण पाठ केले. देती घेती नरका जाती, आणि जे ते कीर्तन करा ते अन्न न सेवा. अरे काय चाललंय काही कळत नाहीये. ठीक आहे महाराज, पैसा घेणं तुकोबरायच्या प्रमाणानुसार तर पापच आहे का नाही? मग 2000 घेणारा स्वर्गात जातो का? अरे 2000 घेणारा तिथंच आहे, 10,000 घेणारा तिथंच आहे, आणि 50,000 घेणारा सुद्धा तिथंच आहे. फक्त क्लास 1, क्लास 2, क्लास 3 हाच फरक आहे. बाकी कोणी नाही. हे सगळे नरकातच. जर तुकोबरायच्या प्रमाणात जायचं असेल, मी या मताचा महाराज आहे. तुम्ही धर्मातून कितीही पैसा घ्या महाराज, कोटीनं घ्या. अरे काय पैसे देतात महाराज वारकऱ्याला? एक जर शिवमहापुराण कथाकार जर आपल्या अहमदनगरला आला, पुण्यात आला, तर तो एका कथेचे 5 कोटी घेऊन जातो महाराज. किती घेऊन जातो? असं संप्रदायामध्ये कीर्तन करून, भागवत करून, रामायण करून एखाद्या महाराजानं 500 एकर जमीन घेतली. एखादा महाराज दाखवा ना. अहो माझा 2 वर्ष कीर्तन बंद होते. कंपनी जावं लागलं महाराज. कोणी कांदे विकू लागलं, कोणी बटाटे विकू लागलं, कोणी तर धोत्रच घालणं सोडून दिलं. डायरेक्ट दूध विकू लागलं. कठीण ताळ आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पैसा घेणं पाप नाही. तुम्ही त्या पैशाचं करता का याला महत्व आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मी घेत असेल, किती घेतो मला माहिती आहे. आता यावर्षी तुकोबरायच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे.
कमीत कमी 80 ते 90 लाख रुपये खर्च आहे महाराज सप्त्याचा. किती? 80 ते 90 लाख. महाराष्ट्रातलं पहिलं चोकोबरायचं मंदिर आहे महाराज. शेवटच्या दिवशी 50,000 लोकांना आमरस असतो. आमच्या परिसरात येऊन पहा की पुरुषोत्तम महाराजांनी कधी पावती फाडली असा एखादा महाराज तुम्हाला जर पाहायला भेटला तर आपण जी म्हणलं ती बक्षीस देऊ. पैसे घेणं पाप नाही. हा, तुम्ही कीर्तनाचे पैसे घेऊन जर व्याजानं वाटत असेल तर नरकात जाणार आहे. तुम्ही कीर्तनाचे पैसे घेऊन जर जमिनी घेत असाल, गुंठे घेत असाल तर तुम्ही 101% नरकात जाणार. पण धर्माचा पैसा घेऊन जर तुम्ही धर्मासाठी खर्च केला तर जगाचा मालकाच्या बापाची सुद्धा ताकद नाही तुम्हाला पाप लावायची. विठाला तिन्ही गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण या तिन्ही गोष्टीवर साधू संतांनी लाथ मारली. मी मगाशीच प्रमाण दिलं. विषय तो त्यांचा गुरु आहे माझे तुकोबराय. त्यांचं जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवा. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. अहो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला घरी नजरांना घेऊन गेले. तुकोबरायचे उद्गारे सोने रुपया मा मृत्युके समान, माणिक पाषाण करे आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन दे मज मृत्युके समान. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. धनाचा विचार नाही केला आणि समाजाचा विचार तुकोबराय करतच नव्हती महाराज. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्म रसो सेव सदा. उलट साधकाला तुकोबरायने सांगितलं काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. बरेचशा ठिकाणी कीर्तनाला गेलं काही लोकांना म्हणलं अहो दादा चला ना जेवायला. लोक सांगतात महाराज मी डाईट. काय म्हणतात लोक? मी डाईट पाळतो. बरोबर आहे का नाही? हे डाईट डॉक्टरच्या बापाचं नाहीये, हे डाईट सुद्धा आमच्याच बापाचं आहे तुकोबरायचं. युक्त आहार विहार हे सगळं या चोट्ट्यांनी चोरलेलं महाराज. सरकार म्हणतं झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. ही योजना तुम्हाला वाटतं का सरकारची? ही योजना सुद्धा माझ्याच बापाची तुकोबरायची. वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा. लोक सांगतात की संविधानाने सर्वांना अधिकार दिला की सर्व धर्म समभाव. अरे हा अधिकार पहिला ज्ञानोबराय तुकोबरायने दिला. सकळांसी येथे आहे अधिकार, घटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे. मग जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याने तुम्हाला आणि मला परमार्थ करणाऱ्या साधकाला सांगितलं तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा. मग महाराज धनाचा त्याग केला, शरीराचा त्याग केला, समाजाचा त्याग केला, आई बापाचा त्याग केला. याचं कारण त्यांचं अवघ प्रेम देवा होतं. त्यांचा विषय भगवंत झाला होता. आणि तुकोबराय पांडुरंगाला सांगतात ओ देवा असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये दे. अभंगाचं पहिलं Oh,
विठ्ठलाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या निळोबऱ्या देवाला सांगतात, घडो त्यांचा समागम. देवा, अशा लोकांचा समागम माझ्या जीवनामध्ये दे गड्या. अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये जे की जे तुझ्यावर प्रेम करतात महाराज. संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगती नकोय, आश्रमावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगती नकोय, या समाजावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगती नकोय. ज्यांचे प्रेम विठ्ठली, जे विठ्ठलावर माझ्या पांडुरंगावर प्रेम करतात ना, अशा लोकांचा समागम दे. निळूबराय, ठीक आहे, जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम, अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर याचा फायदा काय आहे? तो फायदा माझ्या निळूबराय अभंगाच्या सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज त्यांच्या सहज जरी त्यांचं श्रवण केलं तर परमार्थ दृढ झाला पाहिजे. महाराज, माझी विनंती गड्यानो, अशा माणसाचं श्रवण करा की ते श्रवण केल्यानंतर तुमचा परमार्थ दृढ झाला पाहिजे. अशा माणसाचं श्रवण करा की त्यांचं ऐकल्यानंतर परमार्थाविषयी श्रद्धा वाढली पाहिजे, साधू संतांविषयी अंतकरणामध्ये प्रेम वाढलं पाहिजे, भगवंताविषयी अंतकरणामध्ये जिव्हाळा वाढला पाहिजे. अरे, साधू संतांचं श्रवण करा. कोणाचंही श्रवण करून काय भेटणार आहे महाराज? काही फायदा नाही. गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य, कहा गए थे तो कहा नाही, और क्या लाया तो कुछ नाहीये. अरे, वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला महाराज, फक्त 2 मिनिटाचा सत्संग आहे. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो, शेवटी तुझ्या कोणीच कमी येणार नाही महाराज. एवढा भावला तो सत्संग अंतकरणाला की कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दाविन नामा म्हणे. अरे, साधूच्या सहज बोलल्याने तुमच्याने माझ्या जीवनाचं कल्याण आहे, साधूच्या सहज बोलल्याने तुमच्याने माझ्या जीवनाचा उद्धार आहे. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास. पण काही लोकांच्या सहज बोलण्याने, तुमच्याने माझ्या सहज बोलण्याने गावचं वाटोळ होतं महाराज. माझी या सत्यवादाचे तप. आपण सहज जरी बोललो तर एका सत्याचे 2 सत्य होतात. आपण सहज जरी बोललो तर एका दिंडीचे 2 दिंडे होतात. ही आपली वाणी आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. अरे, आपण सहज जरी बोललो तर सख्खे भाऊ वायले निघतात. ही आपली वाणी आहे. आणि साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनाचा उद्धार होतोय. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यानो, श्रवण करत असताना चांगल्या लोकांचं श्रवण करा. हल्ली तर महाराष्ट्रावर एक आरोपच सुरू झालाय की कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली, कीर्तनाची पातळी घसरली. मी माफी मागून एक वाक्य बोलू का? शास्त्रीजी कीर्तनामध्ये आहे, कीर्तनाची पातळी कालही घसरली नव्हती महाराज. कीर्तनाची पातळी आजही घसरली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाहीये. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचतच नाही ना महाराज. तुम्हाला समाज जमा करणारे कीर्तनकार पाहिजेत, तुम्हाला आवाजाचे जादूगार पाहिजेत. मग त्याला आपण काय करणार आहे? मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही महात्म्य आहे ना महाराज, की त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला परमार्थ करण्याची वृत्ती होती. त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला परमार्थ करा वाटतो, पंढरपूरची वारी करा वाटते. पण लोकांनी आता परमार्थ सुद्धा चॉईस नुसार सुरू केलाय महाराज. सत्तेची मीटिंग जर भरली आणि एखाद्या जुन्या माणसाने सांगितलं
अहो ते अमुक अमुक महाराज घ्या ना, खूप सुंदर कीर्तन करतात. लोक डायरेक्टच म्हणतात तो युट्यूबर आहे का, इथून सुरुवात आहे. म्हणजे जो युट्यूबर आहे तोच कीर्तनकार आहे, जो युट्यूबर आहे तोच गायक आहे, आणि जो युट्यूबर आहे तोच पकवाजा आहे. बाकीचे का म्हशी वळतात का, त्यांना कीर्तन जमत नाही, कठीण तहान झालाय महाराज, अवघड आहे. अरे मी माफी मागून एक वाक्य बोलतो गड्यानो, ज्या गोष्टीचं मार्केट जास्त ती खोटी असते. हा मार्केटचा नियम आहे. तुम्हाला एवढं जरी कळलं तरी खूप झालं, पण आता जगाचा नियम आहे. कधी तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये, कधी तुमच्या गावामध्ये एखाद्या सोनारानं दौंडी दिली का हो? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे असं कधी सोनार म्हणला का? हा, सोन्याला प्रसिद्धीची गरज नाहीये, सोन्याला प्रचाराची गरज नाहीये. सोनं हे सोनंच असतं. प्रचार बँटेक्सला करावा लागतो महाराज. 2 तोळ्यामध्ये 1 ग्रॅम मध्ये 2 तोळे. आहा, बघा ना तुम्ही, गरम पाण्याने आंघोळ केली तरी कलर जाणार. हे कोणाला म्हणावं लागतं? बँटेक्सला म्हणावं लागतं. म्हणून माझी विनंती गड्यानो, चांगल्या लोकांचं श्रवण करा. चांगल्या लोकांचं श्रवण केलं तर परमार्थ पोटी दृढावे. परमार्थाविषयी अंतःकरणामध्ये दृढता म्हणजे आत्मविश्वास वाढला पाहिजे, श्रद्धा वाढली पाहिजे, भाव वाढला पाहिजे. असं जर केलं, पण याच्यासाठी तुम्हाला चांगल्या लोकांचं श्रवण करावं लागेल. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि निळोबराय सांगता, देवा वाया गेलंय माझं जीवन. कधी तुम्हाला आणि मला असं वाटलंच नाही की तुमचं आणि माझं जीवन वाया गेलंय. आपण आलोय कशासाठी, करायचं काय, जायचं कुठं? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. भागवतकरांनी एक श्लोक खर्च केलाय, काल काल मुकुत्राश त्राश निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. ए गड्यांनो, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना, त्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायची ओळी तुमच्या लक्षात येईल. हे काळानं काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखरी तव हे सरे, क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. हा माईक घेण्यासाठी बाजारामध्ये, या माईकची गॅरंटी आहे. चांगला आयफोन घेण्यासाठी त्या आयफोनची गॅरंटी आहे. पण या जगामध्ये एका गोष्टीची गॅरंटी नाही, ते म्हणजे हा नरदेव. कपातला चहा, कपातन बशीतला बशीत गेला. लोक म्हणे चहा पेत होते हो, मरायला उशीर लागत नाहीये. मग क्षणिक आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये फक्त आपण भगवंताचं चिंतन करू शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. निळोबराय सांगतात, तेव्हा माझं जीवन वाया गेलं, पण चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला. आणि परमार्थ दृढ झाल्यामुळे परमार्थातला तिसरा फायदा निळोबराय सांगतात, वैराग्य वाढे सरोवरी वैराग्य वाढे पारणीच्या बाजारात भेटणारी गोष्ट नाहीये महाराज. वैराग्य म्हणजे एकही तुमच्या गावात भेटणारी गोष्ट नाहीये. वैराग्य हे कीर्तनात बोलून चालत नाहीये. वैराग्य म्हणल्यानंतर माझ्या तुकोबरायचं नाव तुमच्या समोर येतं. वैराग्य म्हणल्यानंतर माझ्या स्वामी विवेकानंदांचं नाव तुमच्या समोर येतं. वैराग्याचं नाव म्हणलं की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुमच्या समोर येतं. का? अरे कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये एका राजाला 100 बायका होत्या. दासी म्हणून जरी ठेवला असतो तर कोणी काही बोलत होतं का? पण एखादा भाऊ
जसं आपल्या बहिणीची बोळवण करतो त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला घरी नेऊन घातलं. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती तुमची आणि माझी. राजे त्याही वेळेस झाले, राजे आजही येईल, राजे उद्याही होतील. पण आदर्श म्हणून ज्या दैवत म्हणून ज्या राजाचा स्वीकार या महाराष्ट्राने केला ते राजे फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराज. मी तुम्हाला सांगितलं वैराग्य वेगळे. बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचर्याला त्याला वैराग्यवान म्हणायचं नाहीये. पैसे भेटत नाही म्हणून पैसे घेत नाही त्याला वैराग्यवान म्हणायचं नाहीये. अवघडच झालंय महाराज. संप्रदायानं तर वैराग्याची भूमिका काय केली काही कळतच नाही. काही लग्नच होत नाही आणि तो म्हणतो मी वैराग्यवान. त्याला वैराग्यवान म्हणायचं नाही. वैराग्य भरतासारखा राजा एवढं मोठं, अरे ज्या देशाचं नाव भरतामुळं भारत पडलं हे सगळं असताना 18 भार वनस्पती फले फुले ज्या स्त्रिया राज्य राणी व संपत्ती सगळं काही होतं. पण हे सुख सांडुनिया कासया योग सेविती सर्व काही असून त्या गोष्टीचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात. लग्नच झालं नाही आणि म्हणून संन्यास घेतला त्याला वैराग्यवान म्हणायचं नाहीये. चांगले कपडे घालायला भेटत नाहीये म्हणून पाटके कपडे घालतो त्याला वैराग्यवान म्हणायचं नाहीये. वैराग्याची व्याख्या ही वेगळी आहे. हा तुम्हाला आणि मला झाला तर फक्त वैतागच होऊ शकतो. वैराग्य तुम्हाला आणि मला होणार नाही. ही विचार सागर ग्रंथामध्ये लहानपणी शिकलो होतो बरं. आता ध्यानातच नाही कारण वैराग्याचा आपला संबंधच नाही आला. संसारिक लोक आहे ना आपण, त्याच्यामुळे वैराग्य संसारात कसं राहील. इह लोकापासून भोगाच्या त्यागाच्या होणाऱ्या वृत्तीस वैराग्य असं म्हणतात. कितव्या तरंगामध्ये येते संस्था सुटली तुमची कोली किती. चला नाही तुम्ही धोतर घालता एवढं ध्यानात राहिलं हे जरी खूप झालं. वैराग्याचा काही विषय. वैराग्य वाढे चढोरी. वैराग्य झालं का चांगल्या लोकांचं श्रवण केलं. चांगल्या लोकांचं श्रवण केलं त्याच्यामुळे परमार्थ दृढ झाला आणि परमार्थ दृढ झाला त्याच्यामुळे वैराग्य वाढे चढोरी. ऐका ना दादा, अभंगाची भूमिका किती सुंदर आहे. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगल्या लोकांची संगती केली की चांगलं ऐकायला भेटतं. चांगलं ऐकलं की परमार्थ दृढ होतो आणि परमार्थ दृढ झाल्यानंतर परमार्थामध्ये वैराग्य होतं. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं की परमार्थातला सगळ्यात मोठा फायदा निळोबराय सांगतात. हा निळा मने वाडे बाब निळा मने वाडे भाव 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 मने वाडे भाव मने वाडे भाव तेरे स्वानुभव निजांगी संचरे स्वानुभव निजांगी सजदांच्या ऐकता गोष्टी सजदांच्या ऐकता गोष्टी स्वानुभव निजांगी. निजांगी सजदांच्या ऐकता गोष्टी सजदांच्या ऐकता गोष्टी परमार्थ गोष्टी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ पोटी दृढावे परमार्थ 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 पोटी दृढावे परमार्थ परमार्थ
ऐकता गोष्टी सगळ्या ऐकता गोष्टी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निरोबराय सांगतात निळामणी वाडे भाव परमार्थामध्ये भाव वाढला पाहिजे. माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. परमार्थाचा भाव वाढला गड्यानं पण परमार्थातला भाव कमी झाला. बरोबर आहे का नाही? आणि परमार्थ हा भावनेसाठीच आहे ना. भाव बळे आकळे एरविना कळे भावे गावे गीत शुद्ध करून अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. गर्दी खूप वाढली महाराज. कुठेही कीर्तन ठेवा तुम्ही. मला तर एक आनंद वाटतोय. कारण कोणताही का असे ना लोक कीर्तन ठेवतात महाराज. पूर्वी संतांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन होते. भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तन होते. अहो तालुक्यात येऊन एखादा मोठा सप्ताह होत होता. आता एवढं नशीब चांगलं आहे महाराज. माणूस मेला की कीर्तन आहे. माणूस जन्मला की कीर्तन आहे. अॅनिव्हर्सरी निमित्त कुठे कीर्तन असतं का महाराज? कठीण ताळा झाला. कशा निमित्त? बरं आता अॅनिव्हर्सरीला कोणता अभंग घ्यावा बाबा काही कळत नाही. नेमकं काय कठीण ताळा झाला. बरं कीर्तनकारा पुढे एवढा पेच असतो महाराज. या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तर 101% महाराष्ट्रातले सगळे कीर्तनकार खोटं बोलतात महाराज. तुम्ही म्हणता महाराज असं का? हो आता ते दारू पिऊन मेलेलं असतं आणि आम्ही अभंग घेतो. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड बाबा. खालचे लोक म्हणतात अरे या बावळ्याला कावळा सुद्धा शिवला नाही. तू म्हणतो शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कठीण ताळा झाला. अख्खं गाव लुटलेलं असतं काही काही मूर्खांनी आणि आम्ही अभंग घेतो. अकल्पाविष्य माझी या सगळा हरीच्या दासा. परमार्थ खूप वाढलाय महाराज. अरे गर्दी तेवढीच आहे. या वर्षी तर महाराष्ट्रात काय मोठे मोठे सप्ते झाले. बापरे 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 बाप. पाहायचंच काम नाही. तुमच्या इथं गोरेगाव आहे ना, त्या गोरेगावला भक्ती पंढरी किती मोठा कार्यक्रम झाला. देहूला आमच्या भंडाऱ्या डोंगरावर किती मोठा कार्यक्रम चालू पाठीमागं झाला. आता ज्ञानोबरायचा उत्सव आम्हाला वाटलं लोक येणार नाही. पहिल्या दिवशी 10,000 लोक पारायणाला ज्ञानोबरायच्या. आता पहिल्या दिवशी जर आता तो काही आपल्यासारख्या बुरट्याचा उत्सव थोडा आहे महाराज. विश्व ज्ञानोबरायचा उत्सव म्हणल्यानंतर प्रचार असो नसो मानणार ते आमच्या जोग महाराजांचे लोक आहे महाराज. ते मुक्ताई फडावर दरवर्षी कार्तिकीमध्ये 16 असतात. अहो 30-30 वर्ष झालं त्या जागेवर बसतात ते लोक. ते दुसरीकडे कुठं जात. ब्रह्मदेवाचं कीर्तन जरी असलं तर ते जाणार मुक्ताईच्या फडावरच. दुसरा फड त्यांना माहीतच नाहीये. तसं ज्ञानोबराय तुकोबरायला मानणारा महाराष्ट्रात खूप वर्ग आहे. खूप मोठे सप्ते चालले. गर्दी आळंदीला तेवढीचे, गर्दी पंढरपूरला तेवढीचे, गर्दी ज्योतिबाला तेवढीचे, गर्दी कोल्हापूरला तेवढीचे आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढीच गर्दी. गर्दी कुठंच कमी नाहीये महाराज. त्या पेलगामला हल्ला झाला तरी लोक आता चालायला लागले. परत लोक मारायला सुद्धा भेट नाहीये. गर्दी प्रत्येक ठिकाणी आहे. पण दिवसांदिवस गर्दी वाढत चालली. गर्दी कमी होत चालली आहे. कीर्तनाचा समाज वाढत चाललाय पण प्रेम कमी होत चाललंय. म्हणून सांगतात बाबा परमार्थामध्ये भाव वाढला पाहिजे. निळामणे वाले भाव आणि परमार्थातला भाव वाढला. संचले
स्वानुभव निजांगी साक्षात्कार आत्म्याला येतो. परमार्थामध्ये भाव वाढल्यानंतर प्रेम वाढल्यानंतर त्याची अवस्था कशी आहे? कंठी प्रेम दाटे नयनी निररोटे हृदयी प्रगटे रामरूप निळामने वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे विठोबार कुमारी. जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी टाळ वाजवा टाळ वाजवा हरि हरि कुमार 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 कुमारी कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार कुमार हरि विठोबार कुमारी हरि विठोबार कुमारी 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 मावली ज्ञानराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज निळामने वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी सहज त्यांच्या ऐकता स्वरावर सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. ज्या आई साहेबाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. अशा असणाऱ्या आमच्या गंगा भागीरथी इंदुबाई रवाजी शेळके या आई साहेबांच्या 81व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आता त्या आईनेच आपल्यासारख्या सर्व लेकरांना आशीर्वाद द्यायला पाहिजे. आपण त्यांना काय आशीर्वाद देणार? पण ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्या संदीप भाऊला सांगतो, जसा 81वा वाढदिवस तुम्ही या ठिकाणी तुमच्या आई साहेबाचा केला, ज्ञानोबराय तुकोबराय त्या आईचा 100वा सुद्धा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी करू अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खूप सुंदर आदर्श कार्यक्रम या शेळके कुटुंबियांनी केला. नजर लागावी एवढं गोड कार्यक्रम आहे महाराज. प्रत्येकाने
ज्या मायबापाने तुम्हाला लहानचं मोठं केलं, मेल्यानंतर आमच्यासारख्या कीर्तनकाराचे कीर्तन ठेवण्यापेक्षा, दशक्रिया विधी घालण्यापेक्षा, तेरवी घालण्यापेक्षा, 14वा घालण्यापेक्षा जिवंत असताना त्या मायबापाचा जर असा एवढा मोठा सोहळा केला तर मला तरी असं वाटतं आमच्या संदीप भाऊला आणि आमच्या राजेंद्र भैयाला आता कावळा शिवायची वाट पाहायची गरज पडणार नाहीये. खूप सुंदर कार्यक्रम त्यांच्या आई साहेबाचा. निश्चित भाग्यवान आहे त्या मायमाऊलीची कूस. आणि या महाराष्ट्रामध्ये अशा काही माया आहे की त्यांना पोरं भाकरी सुद्धा घालत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये अशा सुद्धा काही माया आहे की त्यांना पोरं सांभाळत सुद्धा नाहीये. पण या महाराष्ट्रामध्ये अशी सुद्धा माया आहे की तिच्या लेकरांनी तिचा एवढा मोठा उत्सव साजरा करावा. म्हणून धन्यवाद आहे आमच्या संदीप भाऊंना, आमच्या राजेंद्र भैयांना. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. तसं आजचं कीर्तन थोडं धाकधूकच होतं. मी आमच्या ओमकारला त्यांना म्हणलं होतं काही होतं का ऍडजस्ट बघा, पण ते म्हणे महाराज खूप मोठा उत्सव केला. कारण चोखोबरायचा उत्सव 10 तारखेपासून प्रारंभ आहे. गोविंददेवगिरी महाराजांची कथा आहे. खूप मोठं नियोजन असतं आणि नियोजन करायचं म्हटल्यानंतर लय कठीण असतं ते. त्याच्यामुळे 300-400 गावचे लोक त्या कार्यक्रमाला येतात. प्रत्येक गावात जायचं, भेटी गाठी घ्यायच्या. म्हणून त्यांना मी सांगितलं होतं सकाळी 9 ते 11 कीर्तन ठेवा. पण तुमच्या परिसरातला असा नेम आहे, तुम्ही ब्रह्मदेवाचं जरी कीर्तन ठेवलं तरी लोक 11:30च्या नंतरच त्याच्यात आहेत, अगोदर येतच नाही. आणि मला तरी असं वाटतं 11च्या नंतर येणारे जेवढे काही लोक आहेत तेवढे सगळे पंक्ती पठाणाचे, त्यांना कीर्तनाशी काही घेणं देणं नाहीये. खूप सुंदर नियोजन या शेळके कुटुंबियांनी केलं. जाता जाता मला तुम्हाला एवढीच विनंती करायची, बाकी नाही काही जमलं तरी चालेल, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. खालून मला सांगितलं एकनाथ बाबा आईचं गीत म्हणायची आमचीच इच्छा नसते महाराज. खरं सांगतो तुम्हाला, याचं कारण सांगू, कारण ते येऊन जाऊन कोणताही कीर्तनकार नुसतं कुत्र्यावानी त्याच्यावरच भोगतो महाराज. आता मी कीर्तन केल्यानंतर का रूप आलोचनेला आईचं गीत थोडं म्हणतो काही लोकांना काय झालं, इतकी खाज येते आईच्या गीताची, बापरे बापरे बाप. जर सकाळी झालं सध्या तर एवढं वादात येते बाबा एका लेखकाने लिहिलेलं आहे, अरे बाबा लिहिलेलं आहे तो, आता आम्हाला काय माहिती कोणी काय लिहिलेलं आहे, ते कठीण ताळ आहे. आता रवींद्र टागोरनाथांनी सुद्धा जनगण मन लिहिलेलं आहे, मग त्यांनी सुद्धा केस ठोकली पाहिजे आपल्यावर, आपण म्हणतो म्हणून असं नाहीये. कोणतं प्रकरण कधी उघडून काढायला काही सांगता येत नाहीये. खेकड्यासारख्या जाती झालेल्या आहे संप्रदायामध्ये महाराज. ज्ञानी त्यालाच म्हणायचं दुसऱ्याला अज्ञानी समजत नाहीये. आणि जो दुसऱ्याला जर अज्ञानी समजत असेल तो जगातला किती जरी मोठा ज्ञानी असेल तर त्याला कवडीची सुद्धा किंमत नाहीये. भगवंताने ही सृष्टी बनवत असताना प्रत्येकाचा पार्ट वेगळा वेगळा आहे. प्रत्येक अरे एकाच आईच्या पोटी 4 पोरं जन्माला येतात. मग एक इंजिनियर होतो, एक कलेक्टर होतो, एक आमदार होतो, एक दारू पितो. मग त्या आईच्या दुधात थोडा फरक आहे, तिच्या प्रेमात फरक आहे का, तिची कुसही तीच आहे. ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं ज्या त्या गोष्टी घडत असतात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन या शेळके कुटुंबियांनी केलंय. ती खुर्ची घ्या इथं बसा, आई इथं बसा. आईच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त आपण सर्वच मंडळी उपस्थित आहोत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून ज्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे असे असणारे आपल्या भागाचं वैभव आमचे एकनाथ महाराज शास्त्री चत्तर बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्व संत पूजनासाठी सगळे संत महात्मे उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो
त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे देता का महाराज? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही पाचपूर बाबाच्या सांगण्यावर तयार केलाय. त्या गायी त्याच्यामधून सुंदर अशी वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी नारदाच्या का देऊन देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे वेडी वाकोडे उत्तरे करा क्षमा नाही विचारिला हे कारण तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं खास करून संत दर्शनामध्ये परमपूज्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री डोंगरगण स्टेजवरची मंडळी थोडेसे आपण बाजूला व्हायचं जेणेकरून सर्वांना या ठिकाणी ग्रंथ तुला पाहायला मिळालं जाईल. स्टेजच्या समोर जे बसलेले आहेत स्टेजवरती बसलेली मंडळी थोडेसे बालदार चोपदार काका आपण थोडे सर्वांनी बाजूला सरकून घ्यायचंय विनंती असेल आपणा सर्वांना. त्याच पद्धतीने या संपूर्ण सोहळ्याच्यासाठी गेली 2 तास ज्यांची उपस्थिती आहे या कानूनपठार नगरीचं भूषण हरिभक्तपरायण एकनाथ महाराज शास्त्री हे देखील या ठिकाणी आहेत. त्याच पद्धतीनं थेट मुंबईवरनं सद्गुरू भगवान महाराज शिंदे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज नरवडे टाकळी खातगाव त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण सुभाष महाराज खोटे किनी या सर्व संत मंडळींचं संत पूजन यानंतर होणार आहे. असं म्हणतात की आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येता कानी म्हणजे होय शोकाकारी आई कुणा म्हणू मी आई घरीनदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आईची महती सांगितली जाते. या सगळ्या सोहळ्यासाठी मुंबईवरनं अनेक पाहुणे मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तराजूच्या समोर बसलेले सर्वजण उठा प्लीज विनंती. तराजूच्या समोर बसलेले सर्व वादक गायक सर्व महाराज मंडळी समोर बसलेले थोडस आपण जागा करायची आहे. आईंची ग्रंथ तुला या ठिकाणी होते. ओम आनो भद्राकृत वयन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिद्वृधे असन्नप्रायवो रक्षदारो दिवे दिवे देवानां भद्रासु मतिर्रुजूयतां देवानां रातिरभिनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेति मा वयं देवान् आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमसृधम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वतीन् सुभगामयस्करद तन्नो वातो मयो भुवातु भेषडं तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाण सोमसुदो मयो भुवस्तदश्विना शृणुतं धिष्ण्यायुवं तमीशानं जगतस्तस्तुषस्पतिं धियं जिन्ममवसे हूमहे वयं पूषा नो यथा वेद सामसद्वृधे रक्षदा पायुर्दब्ध स्वस्तये स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति अनन्तार्क्ष्यमरिष्टनेमि महद्भूतं वायसं देवतानाम् असुरग्नमिन्द्रः सकं समत्सु बृहद्दशो नाम मिवारुहेमा अंहो मुचमाङ्गिरसङ्गयं च स्वस्त्यात्रेयं मनसा चदारक्षं प्रयतपाणिशरणं प्रपद्ये स्वस्ति संबाधेष्वभयन्नोऽस्तु शान्ता पृथिवी सोमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युत परिपान्तु सर्वतः शान्तिः 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 सर्वारिष्ट शान्तिरस्तु. या ठिकाणी आईची ग्रंथ तुला पार पडत आहे. तदनंतर संत पूजन या ठिकाणी होईल. तर वाचाल असं म्हटलं जातं आणि म्हणून खऱ्या अर्थानं
या सगळ्या ग्रंथांचं वाटप या निमित्तानं होणार आहे. हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, एकनाथ महाराज शास्त्रींना विनंती आपण सुद्धा पुढे यायचंय. या गावचं नव्हे तर या तालुक्याचं, या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण, या मातीतील अनमोल असं रत्न हरिभक्तपरायण एकनाथ महाराज शास्त्री. त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण सद्गुरू भगवान महाराज शिंदे महाराजांना विनंती आपण सुद्धा पुढे यायचंय. हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज नरवडे महाराजांना विनंती आपण सुद्धा पुढे यायचंय. सर्व संत मंडळींना विनंती असेल आपण पुढे यावं. आज सोन्याचा दिनू, वर्ष अमृताचा घनू, आजचा सोन्याचा दिवस आहे. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि म्हणून या सर्व संत मंडळींच्या उपस्थितीमध्ये यांच्या पदस्पर्शानं पुनीत होत आजच्या या कानोरपटा नगरीमध्ये या गावच्या मातोश्री गंगा भागीरथी इंदुबाई रामाजी शेळके या यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सहस्र चंद्र दर्शन सोहळा या निमित्तानं संपन्न होतो आहे. आईंची ग्रंथ तुला या ठिकाणी सुरू आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी या दोनही संजय भाऊ असतील, त्याच पद्धतीनं राजेंद्र भाऊ असतील, या सर्वांसाठी या ठिकाणी वाजवायच्यात. ग्रंथ तुला पार पडली असेल तर आपण या ठिकाणी संत पूजन होईल. मी हरिभक्तपरायण संजय महाराजांना विनंती करतो, महाराज संत पूजन आपण करून घ्यावं. या संपूर्ण आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मुंबई या ठिकाणाहून सन्माननीय शशिकांत सोनार साहेब, चव्हाण काका, रणवरे काका, कमलाकांतजी, चोबे अंकल, पांढरे काका असे अनेक मान्यवर मंडळी थेट मुंबई नगरीवर या ठिकाणी आले आहेत. मंत्रालय अधिकारी विजयजी गाडगे साहेब, राजेंद्र तारडे साहेब, सरपंच पारनेर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गायक वादक मंडळी, अनेक महाराष्ट्रातील नामांकित या ठिकाणी सर्व या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज रेपाळे सर्व संत मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. पिंपरी जलसेनवरनं या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सन्मान्य मनोज टावरे साहेब मुंबईवरनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य सुरेशरावजी जगताप सरपंच लोणी हवेली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाळासाहेबजी जाधव व त्यांचे सहकारी या ठिकाणी आले आहेत. थेट मुंबई नगरीवरनं रावसाहेब बोरुडे उद्योजक व त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. जिजाभाऊ दुधाडे व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मुंबई नगरीवरनं महेशजी साळेसाहेब, सतीशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईवरनं अंबरनाथ गारकर साहेब, शशिकांत सोनार साहेब, सुनील भाऊ तेलंगे साहेब सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेश तरुण मित्रमंडळ गणपती चौफुला, त्याचबरोबर सन्मान्य दादाभाऊ बाजीराव थोरात माजी प्राचार्य पिंपरी जलसेन, सन्मान्य बबन काशीनाथजी शेळके साहेब महानगर बँक, सन्मान्य ज्ञानदेव साबाजीराव वाढवणे पाटील पिंपरी जलसेन, अंबादासजी काळेनाना, सन्मान्य राजेंद्र भाऊ थोरात पिंपरी जलसेन या ठिकाणी उपस्थित झालेत. कानोरपटा गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक सर्वजण या ठिकाणी आलेत. आपल्या गावातीलच सर्वजण आहेत, पत्रकार बांधव आहेत. सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही. सर्वजणांचं या ठिकाणी शब्द सुमनांनी मनापासून स्वागत करतो, सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि यानंतर संत पूजन होईल. ज्यांनी अतिशय सुंदर मृदंगाची साथ दिली त्या मृदंग मुनींच्या ठिकाणी मनापासून आभार असेल. गायनाचार्य असतील, कीर्तन साथ देण्यासाठी या ठिकाणी छोटे महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत असेल. या ठिकाणी या ग्रंथतुला कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस या जिल्ह्याचे नेते सन्माननीय विश्वनाथदादा कोरडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत असेल. सन्मान्य टाके लोकेश्वरवरनं गंगाधरजी बांडे त्यांचा मित्रपरिवार या सहस्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. विष्णुदादा कोरडे मित्रमंडळाचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. पंचकृषीमध्ये विरोली असेल, वेजदरे असेल, भोंदरे असेल, नवलेवाडी असेल, काकणेवाडी असेल या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी सांप्रदायिक क्षेत्रावरती प्रेम करणारे सर्व या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत असेल. रामकृष्णारी परमपूज्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील आध्यात्मिक बालसंस्कार वारकरी गुरुकुल मुडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. आपल्या या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनाथ आश्रमांची जी या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी असे काही विद्यार्थी आहेत त्यांना आई नाही किंवा वडील नाही, किंवा काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना आईही नाही वडीलही नाही. अशा विद्यार्थ्यांच्या, अशा अनाथ विद्यार्थ्यांच्या अन्नदानासाठी किंवा त्या ठिकाणी महाराजांची 500 ते 600 गोशाळा आहेत, गोवंश आहेत, किंवा त्यांच्या चाऱ्यासाठी ज्या कोण्या भाविक भक्तांना
काही चाऱ्याच्या स्वरूपात म्हणा किंवा अन्न पैशाच्या स्वरूपात म्हणा, ज्यांना काही कोणाला काही देणगी द्यायची असेल 100, 500, 1000, त्यांनी माईकशी संपर्क साधावा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी संत पूजन होईल. कुणीही उठायचं नाही. संत पूजन झाल्यानंतर याच ठिकाणी आपल्या सर्वांसाठी अतिशय स्वादिष्ट अशी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. पाठीमागच्या बाजूला आहे, पण कार्यक्रम पार पडल्यानंतर त्या ठिकाणी आपण सर्वांनी जायचंय. या ठिकाणी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सत्तर शास्त्री, सद्गुरू भगवान महाराज शिंदे मुंबई, हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज नरवडे टाकळे खातगाव या संत मंडळींच्या ठिकाणी उपस्थिती आहे. या ठिकाणी सन्माननीय मनोज तावरे साहेब, स्पर्श रियालिटी अंबरनाथ, सुरजजी पिल्ले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळींच्या ठिकाणी मनापासून स्वागत. तर मंडळी भरपूर आहेत, सर्वांचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाहीये. सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, अशा क्षेत्रातील सर्व मंडळी आहेत. पांडुरंग प्रसादिक भजनी मंडळ सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आजी माजी शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा नाव घेतलं. संत पूजन स्टेजवरची मंडळी, काकांना विनंती, संत पूजन घ्या नावरून, म्हणजे मग उशीर होतोय. हा फक्त 1-2 मिनिटं थांबायचंय. महाराजांना सोडवायला त्या ठिकाणी गेलेले आहेत. या ठिकाणी करण देवांना सुद्धा दिनकर तात्या गावाने आणि त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व सहकारी या ठिकाणी आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद असेल. शेळके परिवाराच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं या ठिकाणी ऋण व्यक्त करणं आमचं काम आहे आणि म्हणून सर्वांचं या ठिकाणी ऋण निर्देश करतो. या ठिकाणी संत पूजन होईल. साऊंडची व्यवस्था यशे गागरे डेकोरेटर्स त्यांचे सुद्धा मनापासून आभार. A&C डिजिटलच्या माध्यमातून संपूर्ण आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचं काम या ठिकाणी बागले परिवार करतायत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण संजय महाराज शेळके आणि राजेंद्र महाराज शेळक्यांना विनंती, आपण संत पूजन ठिकाणी घ्यायचं आहे आणि म्हणजे मग आपल्याला सर्व भोजनासाठी पाठीमागच्या बाजूला जातील. मंडळी उठायला सुरुवात झालेली आहे, तरी विनंती असेल आपण लवकर संत पूजन या ठिकाणी करून घ्यायचंय. आधी संत पूजन घ्या. सहस्रचंद्र दर्शन सोहळा हे पहा, सर्व उपस्थितांना विनंती आहे, संत पूजनाचा कार्यक्रम आणि महत्त्वाचा कार्यक्रम सुरू आहे. सगळ्यांनी 10 मिनिटं थांबून घ्यायचंय. जेवण वाढणाऱ्या मंडळींना विनंती आहे, आपण कृपा करून सध्या काही कारभार चालू करू नका. इथला कार्यक्रम संपल्यानंतर जेवण वाढायला सुरुवात करा. संयोजकांची सूचना ही माझी नाही. सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने मातोश्री इंदुबाई शेळके यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा या ठिकाणी पार पडलाय. आणि खरं म्हणजे शेळके कुटुंबाच्या दृष्टिकोनातून सोनियाचा दिस आज अमृते पाहिला. आई वडिलांच्या जीवनातली कृतार्थता, मुलांनी जेव्हा त्यांचा वाढदिवस साजरा करतात, मुलं आईचा, आजीचा, आजोबांचा, बऱ्याच वेळा माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कधी आपण जी मुलं जन्माला घालतो त्यांना आपल्याकडे बघायला वेळ नसतो. ती मुलं वळून बघतील की नाही याची काही खात्री नसते. पण इथे आता जे चित्र दिसते त्याच्यामुळे मी पहिल्या वाक्यात उल्लेख केलेला होता,
सोनियाचा दिस आज अमृते पाहिला. आणि मला वाटतं आता इथे कीर्तन झालेलं आहे, सगळं आध्यात्मिक ज्ञान आपल्याला सगळ्यांना दिलं गेलेलं आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि या मुलांनी, खरं म्हणजे मुलांना धन्यवाद देणं जास्त गरजेचं आहे. त्या मुलांनी आज या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा आपल्या मातेचा आयोजित केला. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दलही आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या मातेचं उर्वरित आयुष्य आरोग्यपूर्ण आणि लाभदायी सुखदायी जावं. आणि सहस्रचंद्र दर्शन झालेलं आहे, शतकोत्तर आयुष्य या मातेला लाभावं अशा स्वरूपाची प्रार्थना मी ईश्वराकडे करतो. आणि मी आपल्यामध्ये फारसा वेळ न थांबता माझ्या शुभेच्छा संपवतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये पोपटचे तालडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. शिवकृपा कांदा मार्केट आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी संत पूजन सुरू आहे. हरिभक्तपरायण सद्गुरू भगवान महाराज शिंदे, हरिभक्तपरायण एकनाथ महाराज चत्तर शास्त्री, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज रेपाळे, हरिभक्तपरायण गोरक्ष महाराज नरवडे या सर्व संत मंडळींचं संत पूजन या ठिकाणी शेळके परिवाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी स्वानंदाश्रम टाकळी खादगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीनं रविवार दिनांक 11/5/2025 सोमवार रोजी वारकरी वैष्णव मेळावा आनंद भूषण पुरस्कार सोहळा पद्मभूषण डॉक्टर पोपटराव पवारसाहेब व डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पडतोय. तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवायची आहे. या ठिकाणी आताचा महाराजांनी सुद्धा सांगितलं की परमपूज्य कर्मयोगी दत्तात्रय महाराज सुधीर पाटील आध्यात्मिक बाल संस्कार वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था कर्जत या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत, आई वडील नसतात त्या मुलांसाठी एक संस्था चालवत आहेत. आपल्याही परीनं फुलना फुलाची पाकळी सहकार्य ज्यांना द्यायचं असेल त्यांनी या ठिकाणी महाराज मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. ब्राह्मण काका, कौस्तुभ काकांना विनंती आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. कौस्तुभ काका, कौस्तुभ काका, शेळके परिवाराच्या वतीने विनंती असणार आहे की कुणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही. पाठीमागच्या बाजूला अतिशय सुंदर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी विनायकरावजी शेळके साहेब थेट मुंबईवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. आले काका आलेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सरपंच किरण शेट्टोबे, उपसरपंच, त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य, आजी सदस्य, माजी चेअरमन, आजी चेअरमन, सर्व संस्थांचे संचालक, पुढारी सर्वजण या ठिकाणी आहेत. सगळ्यांचं एका शब्दामध्ये या ठिकाणी मनापासून धन्यवाद. स्वस्ति अनंतारक्षमरिटने मे महद्भूतं वायसं देवतानां असुरग्नमिन्द्र सकं समत्सु बृहद्यशो नाम विवारु हेमा अंहोमुच मांगिर संगयंज स्वस्त्यात्रेयं मनसाजदारकं प्रयतपाणिश्रणं प्रपद्ये स्वस्ति संबाधेष्वभयन्नोऽस्तु सुरास्त्वाम् अभिषिञ्चन्तु ब्रह्म विष्णु महेश्वरः वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो विभुः प्रद्युम्नश्च अनुरुद्धश्च भवन्तु विजायते आखण्ड भगवान् हिमो वैनते सदा वरुणपवनश्चैव धनाध्यक्षदा शिवा ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पान्तुते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा पुष्शान्ति कान्तिस्तुष्यमातरः एते बुद्धिदार्गजाः राहुकेतुर्पिता देवदानव गन्धर्वा यक्षराक्षसपन्नकाः ऋषयो मुनयो गावो देवमातर एव च देवपत्न्या ध्रुवा नागा दैत्याश्चाप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषाजरत्नानि कालश्वैवाशे सरितसागरा शैलास्तीर्थानि जलदानदाः.
ओम शांता पृथ्वी सोमंतरिक्षं दौर्नो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिश प्रतिश उद्दिशो न आपो विद्युत परिपान्तु सर्वतः शांति शांति शांति. या ठिकाणी संतपूजन सुरू आहे. कृपया विनंती आहे की MH 14 LB 3491 नावाची गाडी स्विफ्ट गाडी स्विफ्ट डिझायर गाडी मधोमध आहे. थोडीशी आपण बाजूला घ्यायची, त्याच्यामुळे बाहेर ट्रॉफिक जाम झालेला आहे. महाराजांची गाडी काढण्यासाठी थोडासा त्रास येतो. MH 14 LB 3491 स्विफ्ट डिझायर गाडी पहा. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्यमैश्वर्यं देहि मे मुनिपुंगव द्रोण मे त्वं महाभाग रुद्रस्तेजसमुद्भव आयुर्बलो यशो देहि अश्वत्थामन्नमोऽस्तुते दैत्येन्द्रकुलसम्भूत यज्ञदानक्रियारत बले त्वां शरणं यामि दीर्घायुष्वं प्रयच्छ मे वसिष्ठकुलसम्भूत वेदशास्त्रविशारद नारायणं सम्भूत वेदव्यास नमोऽस्तुते अञ्जनीगर्भसम्भूत कपीन्द्रसचिवोत्तम रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष मां सदा विभीषण नमस्तुभ्यं रामपादाब्जपूजक आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देहि पौल्यस्तनन्दन द्विजेन्द्र भरताचार्य सर्वविद्या विशारद शरणत्वां प्रपन्नोऽस्मि कृपं मां रक्ष सर्वदा रेणुकेय महाभाग कार्तवीर्या कृतान्तक आयु प्रयच्छ मे राम जामदग्नि नमोऽस्तुते. सप्तचिरञ्जीव देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. या ठिकाणी MH 03 AG 9801 नावाची गाडी मधोमध लावलेली आहे. थोडीशी आपण बाजूला त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि MH 14 LB 3491 नंबरची गाडी आहे, थोडीशी आपण बाजूला घ्यायची. संतपूजन या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य श्रीरंग शेठ रोकडे या ठिकाणी उपस्थित झालेत. पिंपळगाव तुरगावचे विद्यमान सरपंच सन्मान्य सावकारजी शिंदे, माजी सरपंच सन्मान्य गोकुळजी वाळू या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. यानंतर या ठिकाणी मातोश्रींचा सन्मान संतपूजन झाल्यानंतर विश्वनाथ दादा कोरडे मित्रमंडळ आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी मातोश्रींचा सन्मान या ठिकाणी होईल. तदनंतर सन्मान्य कानिप भाऊ ठुबे पवन इलेक्ट्रिकल्स आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं सुद्धा आईंचा सन्मान होणार आहे. विनंती असेल त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना आपण पुढे यायचं आणि या ठिकाणी सन्मान करायचा आहे. उपस्थित आपणा सर्वांचे आभार आणि आईंना शुभेच्छा. या ठिकाणी कानोरपठार गावचे सरपंच सन्माननीय किरण शेठ ठुबे या ठिकाणी आपणा सर्वांना